मी राज चव्हाण सुरेटेक सोलर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गेल्या 3 वर्षापासून लायझनिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. सोलार बसवल्यानंतर ग्राहकांना भरपूर काही प्रश्न असतात. उदाहरणार्थ, पहिलं बिल कधी येईल. पहिलं बिल हे ग्राहकाला एक बिल नॉर्मल बिल आल्यानंतर नेक्स्ट बिलिंग सायकलमध्ये हे ग्राहकाला सोलारचं बिल येतं. तर जे पहिलं बिल येतं ते पण सुद्धा अंदाजेच बिल येतं, जे की मागचे युनिट जे ग्राहकांनी यूज केलेलं असतं आधीचा मीटर चेंज केल्यापासून नेट मीटर बसवल्यापासून. नेट मीटर म्हणजे काय, जो आपला जुना मीटर होता तो एक साईडची वीज मोजायचा. आपण नेट मीटरमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट हे दोन्ही दाखवलं जातं. जी आपण MSDCL कडून वीज घेतो आणि जी आपण सोलारने जी तयार केलेली वीज आहे ते आपण MSDCL मध्ये पाठवतो. नेट मीटर सोबतच आपला जनरेशन मीटर बसलेला असतो. जनरेशन मीटरमध्ये टोटल जनरेशन दिसतं. जे आपण सोलारने पूर्ण जनरेशन केलेलं आहे ते जनरेशन मीटरमध्ये दिसतं. जेवढे आपण पूर्ण जनरेशन करतोय, साधारणतः आपण जर 100 युनिट जनरेट करतोय तर 100च्या 100 युनिट आपण एक्सपोर्ट करत नाही. तर त्यातले जे युनिट आपण डे टाइममध्ये यूज करतो आणि जे राहिलेले युनिट असतात ते आपण MSDCL ला पाठवतो. त्याला एक्सपोर्ट युनिट म्हणतात. आपल्या बिलामध्ये इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि जनरेशन असे 3 टाईप असतात. इम्पोर्टमध्ये जे आपण MSDCL कडून महिनाभरात जे काही युनिट घेतलेले आहेत ते इम्पोर्टमध्ये येतात. दुसरा टाईप असतो एक्सपोर्टचा. एक्सपोर्टमध्ये जे आपण MSDCL ला दिलेले असतात, जे वीज आपण तयार केली ती आपण जी MSDCL देतो ते बिल हे एक्सपोर्ट युनिटमध्ये असतात. आणि जनरेशनमध्ये जेवढे आपण महिनाभरात टोटल जनरेट केलेले आहेत आपल्याला ते युनिट आपल्याला जनरेशन टॅबमध्ये दिसत असतात. आता ग्राहकांचा दुसरा प्रश्न असतो की आम्ही जर 100 युनिट जनरेट केलेत तर 100चे 100 युनिट आम्ही MSDCL ला का पाठवले नाही. तर जे आपला डे टाइममध्ये चालू यूज असतो जो 9 ते 5 मध्ये असतो, जे आपण युनिट सोलरने जनरेशन केलेले आहेत त्यातले यूज करतो, राहिलेले युनिट एक्सपोर्ट करतो. जे आपण एक्सपोर्ट करतो त्याचं बिल आपल्याला मायनस होऊन इम्पोर्ट, म्हणजे जर आपण इम्पोर्ट जर 100 युनिट केलेले आहेत मायनस तुमचे एक्सपोर्ट 80 युनिट आहेत तर 100 मधून 80 वजा होतात आणि तुम्हाला राहिलेल्या 20 युनिटचं बिल येतं. जर तुमचा वापर जास्त असेल तर. आता इम्पोर्टचं बिल कधी येतं, तुम्ही म्हणता जर आम्ही सोलारचा वापर करतोय तर मग आम्ही इम्पोर्ट कधी केले MSDCL कडून. तर इम्पोर्ट कधी करतो आपण, नाईट टाइमला, जे की 6 नंतरचे सकाळी 6, 7, 8 वाजेपर्यंत होते. आणि दुसरं असतं जे ज्यावेळेस क्लाउडी असतं, ज्या साधारणतः पावसाळ्यामध्ये आपण इम्पोर्ट जास्त करतो आणि आपले जनरेशन कमी असतं. त्यावेळेस आपलं इम्पोर्टचा रेट वाढतो, युनिट वाढतात आणि जनरेशनचे युनिट कमी होतात. त्यावेळेस आपल्याला बिल येतं. किंवा मग ग्राहकाने पॅनल जर क्लीन नसतील केले त्यावेळेस सुद्धा जनरेशन कमी होतं आणि इम्पोर्टचं बिल येतं. त्याचबरोबर ग्राहक असा विचार करतो सोलार बसवले म्हणजे मी आता कसा पण यूज करू शकतो. तसं नसते. त्याच्या आत्ताच्या कॅपॅसिटीनुसार आपण त्याला सोलर सिस्टीम ही देत असतो. तर आत्ताचं जर त्याचं साधारण युनिट असेल 400 त्याचा युनिटचा वापर होत असेल तर 400 युनिटनुसारच आपण त्याला सोलर सिस्टीम ही बसवत असतो. ग्राहक काय करतो, एकदा सोलर सिस्टीम आपण बसवली त्याच्यानंतर बिंदास होतो आणि वापर वाढवतो. त्याच टायमिंगमध्ये काय होतं, जे इम्पोर्टचे युनिट आहेत ते वाढले जातात. इम्पोर्टचे युनिट वाढल्यामुळे त्यांना बिल येतं. चौथा प्रश्न असा होता ग्राहकाचा की लाईट गेल्यानंतर, जी MSDCL ची लाईट आहे ती गेल्यानंतर आपलं सोलार चालू असतं का. तर नाही. आपलं ऑन ग्रीड सिस्टीम आहे. ऑन ग्रीड सिस्टीम म्हणजे जी की MSDCL च्या रेफरन्स घेऊन आपण आपला इन्व्हर्टर चालत असतो. का असं होतं, तर ज्यावेळेस आपली वीज तयार करतो आपण किंवा जी एक्स्ट्राची वीज तयार करतो आणि MSDCL ला पाठवतो आपण, त्यावेळेस जर MSDCL चा लाईन स्टाफ जर काम करत असेल आणि जर आपली सिस्टीम जर बंद झाली नसेल तर लाईन स्टाफला शॉक लागण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे MSDCL ही पडताळणी करते, आयज लँडिंग करत असते की MSDCL ची लाईट गेली त्यानंतर आपली सिस्टीम बंद राहते. एक सोसायटी आहे तिथे आपण 45 किलोवॅटचे सोलार बसवलेले आहे. मग 2 वर्ष झाली ती सिस्टीमला कम्प्लीट होऊन आता. तर त्यांनी जवळपास मागच्या वर्षी 8.5 लाख रुपये आणि ह्या वर्षी 9 लाख रुपये त्याची बचत झालेली आहे त्यांची. त्यांना 1 लाखाच्या दरम्यान बिल येत होतं. आपण तिथे सिस्टीम बसवल्यानंतर त्यांना फक्त 1205 युनिट बिल आलेलं आहे. सरकारने नवीन जे स्कीम काढली की 1 एप्रिल 2026 नंतर ग्रीड सपोर्ट चार्जेस लागणार आहेत. तर ग्रीड सपोर्ट चार्जेस म्हणजे काय, तर तुम्ही जर 1000 युनिट जनरेट करताय, तुमचं सँक्शन लोड 10 किलोवॅटच्या वर असेल आणि तुम्ही जर 1000 युनिट जनरेट करताय तर एका युनिटला तुम्हाला 1.96 पैसे चार्जेस लागतात. आता ही बिलिंग सायकल कशी असते, बिलिंग सायकल ही, आता तुम्ही 100 युनिट जनरेट करताय, 100 पैकी तुम्ही 80 युनिट MSDCL ला पाठवलं, 20 युनिट तुमचे एक्स्ट्राचे शिल्लक आहेत तर ते तुमच्या बिलामध्ये एक करंट बँक म्हणून असतं आणि एक प्रिव्हियस बँक म्हणून असतं. प्रिव्हियस बँकेमध्ये गेल्या महिन्याचं तुम्हाला युनिट दिसतात.
जे कर्ण बँकेमध्ये ह्या महिन्याचे तुम्हाला दिसतात, म्हणजे 100 पैकी 80 युनिट तुम्ही MSDC ला पाठवलेत, 20 युनिट तुमच्या एक्स्ट्राचे शिल्लक आहेत, तर ते युनिट कर्ण बँकमध्ये दिसतात. आणि हे ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये जास्त युनिट जनरेट करतो ते कॅरी फॉरवर्ड होत जातात. कॅरी फॉरवर्ड होऊन ते जे एक्स्ट्राचे युनिट असतात ते नेक्स्ट महिन्यामध्ये जर तुमचे इम्पोर्ट जास्त आहे आणि एक्सपोर्ट कमी आहे, तर त्या जागी ते युनिट यूज होतात तुमचे. ही सायकल पुढच्या 31 मार्च पर्यंत चालते. 31 मार्चला तुमचे एक्स्ट्राचे जेवढे आहेत, म्हणजे जेवढे युनिट तुम्ही एक्स्ट्राचे MSDC ला जमा केलेले आहेत, त्याचे तुम्हाला 2.82 पैशांनी ते तुमच्या सिक्युरिटी डिपॉझिट मध्ये ऍड होत असतात. आणि नेक्स्ट बिलिंग सायकलला जे तुम्हाला भाडं लागतं ते सुद्धा कमी होतं. रेसिडेन्शियल ग्राहकाला 24 तासाचा बेनिफिट भेटत असतो. म्हणजे त्यांनी दिवसभर जेवढे इम्पोर्ट केलेले आहेत, जर एक्सपोर्ट तेवढेच असतील तर ते मायनस होतात, पण तसंच कमर्शियलच्या बाबतीत होत नाहीत. कमर्शियल ग्राहकाला सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत जेवढे युनिट ते यूज करतात डे टाइम मध्ये, तेवढ्याच युनिटचे त्यांना ऑफसेट भेटतो.